वर्षानुवर्षांचे गुडघेदुखीचे दुखणे झाले दूर. बालाजी श्रीरत्न हॉस्पिटलमध्ये यशस्वी रोबोटिक नी रिप्लेसमेंट. चला नमस्कार. काय म्हणताय साहेब, बरं आहे का? बरं आहे. ऑपरेशन करून आता 2 दिवस झालेत, कसं वाटतंय? ड्रेसिंग केले आपण, पायाची हालचाल वगैरे चांगली आहे का बऱ्यापैकी? व्यवस्थित. ठीक आहे. वाकडे पाय तुमचे सरळ झालेत, बऱ्यापैकी चांगले सरळ झालेत. हो. जाणवतेत का तुम्हाला? होय. बर, दुखण्यात काय फरक पडलाय? पहिलाच होता त्याच्यापेक्षा त्रास कमी आलाय का? होय. 2 महिने आपल्याला मेहनत घ्यायची. किती? फक्त 2 महिने. 2 महिन्यामध्ये आपले सगळं दुखणं जाणार आहे. हो. चांगलं चालता येणार आहे. साधारण 2 किलोमीटर आपल्याला चालायला जमेल. सगळ्या गोष्टी करायला जमणार आहेत. फक्त आता मेहनत घ्यायची. मेहनत म्हणजे काय? व्यायाम चांगला करायचे. हे पायाचे पंजे वर खाली करणे सारखं चालू ठेवायचे आणि इथं तुम्हाला शिकवतील ते व्यायाम रेग्युलर करायचे. म्हणजे कोणत्या प्रकारचा त्रास राहणार नाही. थोडंफार किरकोळ दुखणं आहे ते टप्प्याटप्प्यामध्ये हळूहळू कमी होणार आहे. कारण काय, 7-8 वर्षाचं दुखणं आहे ते आपण एकदम कव्हर करू शकत नाही. त्याला थोडासा आपल्याला वेळ द्यावाच लागणार आहे. थोडं पायाची हालचाल करणे, वॉकरच्या साहाय्याने चालणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण शिकवणार आहे. त्या रेग्युलर आपल्या करायच्या. ठीक आहे. साहेब, 5 दिवस झाले आपल्याला ऑपरेशन करून. हो. आणि आता तुम्हाला वॉकरच्या साहाय्याने चालायला जमतंय. होय. टॉयलेटला जाऊन आलात, बसायला उठायला जमतंय का तिथं? होय. कम्फर्टेबली. ओके. प्रगती चांगली आहे. योग्य आपण स्टेप घेतलेली आहे आणि तुमचा रिस्पॉन्स अतिशय चांगला आहे. त्यामुळे आपण चांगलं प्रगती करतोय. चला बघू, मला चालून दाखवा कसं चालतंय वॉकरवर. खूप जास्त तुमचे वाकडे पाय होते, दोन्ही पाय असे वाकडे होते. आता सरळ झालेत दोन्ही पाय आणि एकदम स्ट्रेट झालेत पाय. सुंदर पाय पडतायत, चांगले चालताय तुम्ही. आणि डेफिनेटली काही दिवसाच्या उत्तम प्रकारे चालणार आहे. होय. आता रोज आपल्याला 5 राऊंड मारणे. मारले सकाळी. फिजिओथेरपीला जे येतात डॉक्टर स्टाफ, त्यांनी सीपीएम मशीनवर पाय वाकवणे, बेड मध्ये उठून बसून व्यायाम करणे, त्याच्यावर जरा जास्त भर द्यायचा. होय. जितका जास्त व्यायाम तितकं लवकर रिकव्हरी होणार आपली. सुरुवातीला थोडं दुखणार आहे. 8-10 वर्षाचं दुखणं आहे, त्यामुळे सुरुवातीला थोडं दुखणार आहे आणि ते दुखणं हळूहळू निघून जाणार आहे. हे सगळं तात्पुरतं आहे. जे काय दुखणं आहे महिन्याभराचं वगैरे आहे आणि ते गायब होणार आहे. गोळ्या आपल्या कायमच्या बंद होणार आहेत. आणि जे आपल्याला जमत नव्हतं एवढे दिवस 2 किलोमीटर 4 किलोमीटर चालणं, ते सुद्धा अगदी सहजगत्या जमणार आहे. ओके. चांगले चालतंय तुम्ही. चांगली प्रगती. पुढच्या 5-6 दिवस चांगला व्यायाम करा. करतो. ठीक आहे. ठीक आहे. आमच्यावर विश्वास ठेवून एवढ्या लांबून आलाय. अकलूज वरनं. कुठलं गाव आहे? मोरूची. मोरूशी. मोरूची. इथून जवळ 80-85 किलोमीटर असेल. 110 किलोमीटर. 110 किलोमीटर. सूळ आपल्याकडे 110 किलोमीटर अंतरावरनं दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन. बाकीचे ऑप्शन जवळ असताना सुद्धा त्यांनी एवढ्या लांब माझ्यावर विश्वास ठेवून आलेत आणि आज ते खुश आहेत की बाबा मी ज्या एवढ्या लांब सातारावर डॉक्टर यादवांवर विश्वास ठेवून आलो त्याचं मला सार्थक झालं. माझे दोन्ही पाय वाकडे झालेत आणि मी 4थ्या-5व्या दिवशी उत्कृष्ट प्रकारे चालतोय. जर मी 5व्या दिवशी एवढी प्रगती माझी होते तर डेफिनेटली मला 10 दिवसांनी, महिन्याभरात नक्कीच चांगल्या प्रकारे चालता येणार आहे. त्याबद्दल त्यांनी खूप कॉन्फिडन्स दाखवून खूप मेहनत घेतलेली आहे. अशीच मेहनत आपल्याला पुढचा 1 महिनाभर घ्यायची. ओके. ठीक आहे. आधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाने मिळवून दिले नवीन जीवन. पहा नंतरचा हा अप्रतिम बदल. वर्षानुवर्षांचे गुडघेदुखीचे दुखणे सहन करू नका. अचूक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटने परत मिळवा तुमचा आत्मविश्वास. गुडघेदुखीवर हमखास मात. डॉक्टर संतोष यादव यांच्या अचूक रोबोटिक तंत्रज्ञानाने परत मिळवा सहज चालणे. आजच संपर्क करा. बालाजी श्रीरत्न हॉस्पिटल, सातारा. जिल्हा सोलापूर. माझे दोन्ही गुडघ्याची दुखत असल्यामुळं मला माहिती मिळाली सातारा येथे की बालाजी श्रीरत्न हॉस्पिटलचा संपर्क माहिती मिळाली. त्यानंतर मी त्या डॉक्टरशी संपर्क साधला आणि त्याला भेटून सल्ला विचारला. त्यांनी सांगितले आपल्याला ऑपरेशन करावे लागते. त्याप्रमाणे मी इथं हॉस्पिटलची प्रत्यक्ष भेट दिली आणि
आणि त्यांच्या सर्व तपासण्या करून घेतल्या आणि 30/6 मी ऑपरेशन केलं. आज ऑपरेशन करून बरोबर 20-22 दिवस झालेले आहेत. ऑपरेशन केल्यानंतर मला दुसऱ्याच दिवशी चालण्यास सुरुवात केली आणि आज जवळजवळ ऑपरेशन नंतर 20 दिवसानंतर माझी ऑपरेशनची चाचणी काढलेली आहे. सुस्थितीमध्ये मला चालता येत नाही, कुठेही दुखत नाही आणि सर्व डॉक्टरांनी व्यवस्थित ऑपरेशन करून आणि सुस्थितीमध्ये जसं मी येताना येतो असं व्यवस्थित केलेलं ऑपरेशन आहे. माझं ऑपरेशन सुस्थितीत झालेलं आहे. इतर मला जे रुग्ण भेटलेले आहेत त्यांना मी सल्ला एवढाच दिलेला आहे की चांगल्या प्रकारे डॉक्टर ऑपरेशन करतात त्या ठिकाणी प्रत्यक्ष संतोष यादव यांना प्रत्यक्ष भेटा आणि त्यानंतर तुम्हाला सविस्तर ती माहिती देतील आणि चांगल्या प्रकारे ऑपरेशन करत आहेत. आणि सर्व ऑपरेशन केल्याबद्दल डॉक्टरचे मी सर्व गोष्टीबद्दल आभार व्यक्त करून त्या गोष्टी